की जय वंदे मातरम। आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठा आदर्श असे आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज एकाच वेळेला रक्तदान शिबिरांची मालिका ही आपण पाहतोय आणि त्याच मालिकेमध्ये आमदार विक्रांतजी यांच्या पुढाकारानं आज आयोजित होणारं हे रक्तदान शिबिर या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब, सन्माननीय आमदार विक्रांतजी, इथे उपस्थित असणारे सन्माननीय मनोज भुजबळजी, प्रभुदास भोईरजी, इथे उपस्थित हॅपी सिंगजी, सर्व मंचावरील उपस्थित सर्व सहकारी राजकुमार आणि उपस्थित असणारे सर्व आपण पदाधिकारी कार्यकर्ते आज रक्तदान शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व रक्तदाते, सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सहकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांनी या शिबिराला जो अभूतपूर्व अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलाय त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांच्यावरचं प्रेम एका अर्थानं आपण सगळेजण आज सामाजिक संदेश देऊन या ठिकाणी व्यक्त करताय याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं तर या देशामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक पद्धतीनं सोहळे संपन्न होताना पाहतो आणि आपला सोहळा हा चांगला व्हावा, मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, पण आपल्या सगळ्यांचं एक भाग्य अशा अर्थानं आहे की ज्या वेळेला या देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत या महाराष्ट्राला जसं मोदीजी देशाला मोठं करण्यासाठी दिवस रात्र एक करतायत, तसं महाराष्ट्राला या देशामध्ये सगळ्यात चांगलं प्रगत राज्य बनवण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रयत्न करतायत आणि मग या देवेंद्रजींच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला प्रत्येक समाजातला माणूस महाराष्ट्राच्या प्रगतीशी सुद्धा जोडला जातोय। म्हणजे नुसताच विकास काही ठराविक लोकांचा होतोय, बाकीच्या लोकांना त्या विकासाशी काही घेणं देणं नाही असं नाही, प्रत्येकाला त्या विकासामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब करतायत आणि म्हणून आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये एक असे चमत्कार एका अर्थानं चमत्कार घडताना दिसत आहेत। नागपूर मुंबई महामार्ग समृद्धी महामार्ग झाला आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात विदर्भापासून मराठवाड्यापासून खानदेशापासून मुंबईपर्यंत हे सगळे जिल्हे जोडले गेले आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन या सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे। आपण पाहू शकतो अटल सेतू आपल्या पनवेलला जोडला गेला आणि त्या माध्यमातून रायगड आणि पनवेल परिसरामध्ये विकासाचं नवं वारं वाहायला जात आहे। एअरपोर्ट येणार आहे, वेगवेगळ्या रस्त्यांचं या ठिकाणी जे जाळं उभारलं जात आहे या माध्यमातून आपण सगळेजण ज्या कामोट्यामध्ये राहताय आपापल्या जिल्ह्यामध्ये जायचं असलं असंख्य यातनांना सामोरं जात आपण आपल्या जिल्ह्यांमध्ये जात होता। आता एखाद्या रात्रीमध्ये आपण आपल्या गावाला पोहोचतो आणि सकाळी पुन्हा गावावरून परत आपल्या कामाला सुद्धा येऊ शकतो, इतकं सुलभ हे सगळा प्रवास झालाय। याचं कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती होणाऱ्या विकासामध्ये प्रत्येक स्तरावरचा सर्वसामान्य गोरगरीब माणूस, मध्यमवर्गीय माणूस, उद्योजक प्रत्येक जण या विकासामध्ये जोडला गेलाय आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान म्हणतात सबका साथ सबका विकास हे सूत्र आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे राबवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांतजी म्हणाल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची दूरदृष्टी आहे ही आपण पाहू शकतो की ज्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला या राज्याच्या प्रगतीचा अभिमान वाटतोय, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला या प्रगतीमध्ये आमचा सुद्धा हातभार असला पाहिजे ही भावना निर्माण झालेली आहे आणि हे सगळं करत असताना समाजाला जोडण्याचं काम मुख्यमंत्री करतायत।
नाहीतर एखाद्या या उच्च पदावर पोहोचलेली व्यक्ती या उच्च पदावर पोहोचल्यानंतर बऱ्याच वेळेला ते कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करायला तयार होत नाही. पण आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये 2014 ते 19 या कालावधीमध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली. विरोधी पक्षांनी केली, विरोधी संघटनांनी केली, पण ही सगळी आंदोलनं करत असताना हसत हसत त्या आंदोलनाला सामोरे गेले. सगळ्या समाजाला जोडलं. आणि ज्या वेळेला विठ्ठलाची या ठिकाणी पूजा करायची होती त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की देवेंद्रजी त्या पूजेला जाणार असतील तर आम्ही त्याच्यामध्ये साप विंचू सोडू. ही कुटील अशा पद्धतीची मानसिकता सुद्धा काही लोकांनी दाखवली होती. पण त्यावेळेला एखाद्यानं असे आंदोलन करणाऱ्यांना आम्ही चेचून काढू असं कदाचित म्हटलं असतं. पण त्याच्या ऐवजी देवेंद्रजी म्हणाले का माझ्यामुळे त्या ठिकाणी जर गोंधळ उडणार असेल तर त्यापेक्षा त्या विठुरायाची पूजा मी न करता कोणाही सर्वसामान्यांनी करावी. मी माझ्या घरी विठोबाची पूजा करेन. आणि त्या वर्षी खरोखर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी विठुरायाची पूजा केली. पण देवाचा आशीर्वाद इतका मोठा आहे, तो देवेंद्रजीच्या पाठीशी भक्कम आहे की त्यामुळे प्रचंड बहुमतानं देवेंद्रजी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले, मुख्यमंत्रीपदी बसले. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो अगदी सन्मानानं देवेंद्रजी पुन्हा एकदा पंढरपूरला गेले. आणि या वर्षीच्या वारीचं तुम्ही आम्ही वर्णन करतो. कशी झाली वारी? निर्मल वारी झाली. कशी वारी झाली? आरोग्यमय झाली. आणि कशी झाली वारी तर अतिशय सुनियोजित, अशा कुठलाही गडबड गोंधळ न करता झाली. हे देवेंद्रजीच्या कर्तृत्वाचं यश आहे. आणि हेच कर्तृत्व महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ठाई ठाई आपल्याला पाहायला मिळतंय. त्या विठुरायाचा आशीर्वाद, त्या हजारो लाखो वारकऱ्यांचे आशीर्वाद हे देवेंद्रजीच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे याच्या आधारे आपला हा नेता सातत्यानं महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन चाललेला आहे. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना आपल्याला वाटणार पेपरला जाहिराती द्याव्या, आपल्याला वाटणार मोठे बॅनर लावावे. आणि म्हणून गेले काही वर्ष सातत्यानं मुख्यमंत्री झाल्यापासून खरं तर ते आग्रह धरतात जाहिराती छापायच्या नाही, बॅनर लावायचे नाही, जो लावेल कारवाई करू. आणि म्हणून त्याला पर्याय त्यांनी दिला. तुम्हाला शुभेच्छा द्याव्याशाच वाटतात ना, मग सेवेच्या रूपाने द्या. आणि म्हणून आज आपले नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी हा जो संकल्प त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर केलाय. विक्रांतजी, तुमच्यामुळे इतकी सगळी जण या संकल्पाशी जोडली गेली आणि आपापलं रक्त देऊन समाजाच्या पुढे एक नवा आदर्श या ठिकाणी हे सर्व दामोदरवासी निर्माण करतायत. मी तुमचं सगळ्यांचं याच्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीनं आपल्या नेत्याला त्याच्या या सन्मानाला साजेसा असं काम करत आपण त्यांच्यासाठी त्यांच्या उद्देशांसाठी आपण काम करत राहूया. इतकं या निमित्तानं सांगतो. विक्रमजी, इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी ही तुमच्यामुळे या ठिकाणी मिळाली. मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व सहकार्यांचं, आयोजन करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आभार मानतो. सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.